स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांवर शिवसेना आक्रमक, महावितरण अधिकाऱ्यांना जाब. शहादा शहरातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरमुळे येत असलेल्या वाढीव वीज बिलांच्या तक्रारींवरून शिवसेना पक्षाने आज महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेनेने ग्राहकांच्या गंभीर समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना अवाजवी वीज बिले आकारली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला. विशेष म्हणजे सौर ऊर्जा, सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांनाही अनावश्यक आणि जादा वीज बिले दिली जात असल्याचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाढीव व चुकीची बिले आलेल्या ग्राहकांची प्रकरणे नियमानुसार तपासून तात्काळ दुरुस्त केली जातील आणि वीज बिलात योग्य ती कपात करण्यात येईल, अशी स्पष्ट हमी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली. शिवसेनेने सर्व वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की ज्यांना वाढीव किंवा चुकीची वीज बिले आली असतील त्यांनी तातडीने शिवसेना जनसंपर्क कार्यालय शहादा येथे संपर्क साधावा. तसेच आगामी काळात शिवसेना पदाधिकारी व महावितरण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्मार्ट मीटरबाबत जनजागृती मोहीम व विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, तालुका प्रमुख मनाले जयस्वाल, महेश पाटील, हितेंद्र वर्मा, राजीव देसाई, लव लोहार, अंकुश लोहार, अभय जैन, योगेश कोठारी, दिलीप पवार, विजय महाले, गोपाळ कोळी, कौस्तुभ मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. याच्या आधी पण हे राजपत्र आहे. याच्यात सर्व नियम, चुकीचं मीटर निघालं, काय पॅनल्टी आहे, काय नाही, सर्व आहे. सर्व माहिती तुम्ही याच्याला सर्व A to Z नियम आहे त्याच्यात. मला एक सांगा साहेब, असेल काय असेल तर आपण त्याच्यावर वर्कआउट करतो. दरवेळेस इथं हाच विषय असतो. पण आता आम्हाला नावं सांगा, ऐकून या नावं सांगा. मी नावं सांगतो दोघा अधिकाऱ्यांना, ते करता सपोर्ट जेवढं आहे तेवढं, पण 100% सॅटिस्फॅक्शन होत नाही. खरंच याला गरज आहे तिला आम्हाला दिसतं. अरे आज तुझ्या घरात खरंच तेवढं उपकरणच नाही येत वापरण्याचे, तुला एवढं लाईट बिल कसं? महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी शहादा या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाच्या दालनात आम्ही शिवसेना पक्षाकडनं शहरातील किंवा ग्रामीणतील जे वीज ग्राहक असतील त्यांची तक्रारीचं निवारण करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आलो असता या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या नावाखाली जी लूटमार होत आहे त्या लूटमारीबद्दल चर्चा केलेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे जे जे वीज ग्राहक असतील त्यांची तक्रार असेल तर त्यांना आमच्याकडे पाठवा, आम्ही नक्कीच त्यांचं तक्रारीचं निवारण करून देऊ. सोलर ज्यांनी बसवलेलं आहे त्यांना देखील अतिरिक्त लाईट बिल दर महिन्याला येत आहे. मग सोलर बसवण्याचा फायदा काय? त्यांनी देखील मान्य केलेलं आहे की काही चुका होत आहेत त्या आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत. आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली जी लूटमार होत आहे ती थांबवण्याची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांना हा देखील इशारा दिलेला आहे, जर ही लूटमार लवकरात लवकर थांबली नाही तर या शहरातील ग्रामीणतील वीज ग्राहकांचा उद्रेक होईल आणि आपल्याला या दालनामध्ये खुर्चीवर बसायला जागा ठेवणार नाहीत. कृपया याची आपण दखल घ्यावी अशा इशारा आज शिवसेनेच्या वतीने दिलेला आहे. आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून वीज ग्राहकांना एक आव्हान करतो, आपलं वाढीव बिल असेल तर आपण पक्षाच्या शिवसैनिकांशी संपर्क साधायचा आहे आणि आपलं तक्रारीचं निवारण. तसेच येत्या काही दिवसात शिवसेना पक्ष आणि या कंपनीचे अधिकारी या शहरामध्ये एक कॅम्प घेणार आहोत. त्याच्याबद्दल एक जनजागृती करायची आहे की आपल्या घरातली जी अर्थिंग असेल त्या अर्थिंग जर त्याच्यात काही मिस्टेक असेल तर म्हणून देखील आपल्याला वाढीव बिल येतं आणि ते संयुक्त मानाने आम्ही एक कॅम्प घेणार आहोत आणि त्याची देखील जनजागृती आम्ही करणार आहोत. जय महाराष्ट्र. तुम्हाला पत्रकारितेची आवड आहे? तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना जगासमोर आणायच्याच? ई मराठी न्यूज देत आहे तुम्हाला सुवर्ण संधी. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात बातमीदार हव्यात. आमच्या सोबत जोडून घ्या आणि बना तुमच्या भागाचा आवाज.
यासोबतच जाहिराती आणि बातम्यांसाठीही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ई मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आजच संपर्क करा 88-88-08-1215. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.